नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या अस्थी आणि राग घेऊन धनगर समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन. आरक्षणासाठी धनगर समाजाचा प्रशासनाला इशारा. पती-पत्नीच्या भांडणात पत्नीने जाळले घर. शहरातील महाजन कॉलनीत घटनेने परिसरात खळबळ. स्थानिकांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली. आता बघूया सविस्तर बातम्या. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरी राजा येथील युवकाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या घरी प्रशासनाच्या वतीने कोणीही हजेरी लावली नसल्याचा आरोप करत धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या मयत युवकाच्या अस्थी आणि राखीसह दाखल होत रोष व्यक्त केला. ही रक्षा उद्देश काय होता? वास्तविक पाहता ही गंगेत दाखल करा, गंगेत टाकायला पाहिजे होते, परंतु सरकार जागी होत नाही. म्हणून ही रक्षा, त्याची रक्षा आम्ही कलेक्टर ऑफिसला टाकण्यासाठी आणलेली. आणि आज जर सरकार या ठिकाणी येणे जागे झालं नाही, सरकारने जर काही निर्णय घेतला नाही, त्याचा 10वा सुद्धा या कलेक्टर ऑफिस मध्ये होणार आहे, त्याचा 13वा सुद्धा या कलेक्टर ऑफिस समोर करणार आहे आम्ही. ही बघा, ही जो मुलगा त्यानं समाजासाठी म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं, अशा त्या अजय राजगे नावाच्या मुलाची ही रक्षा आहे. आज रक्षा नियमाप्रमाणे, हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे पैठण सारख्या चांगल्या तीर्थक्षेत्री ही राख केली जाते. पण ह्या मुलांनी जे बलिदान दिलं, ते बलिदान त्याचं हे व्यर्थ जाणार नाही. म्हणून आम्ही ही राख, हे कलेक्टर ऑफिस आहे, एक सरकारी माणूस सुद्धा त्यांच्या आई वडिलांना भेटायला गेला नाही. म्हणजे किती कोणत्या आपण राज्यात राहतोय हेच मला काही समजत नाही. तरी मला शासनाला सांगणं आहे, ही जी रक्षा आहे, ही रक्षा तुमच्या कपाळाला आणि तुम्हाला आत्महत्या करायला लावेल. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरी राजा येथील युवकाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या घरी प्रशासनाच्या वतीने कोणीही हजेरी लावली नसल्याचा आरोप करीत धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या मयत युवकाच्या अस्थी आणि राखीसह दाखल होत रोष व्यक्त केला. अजय बाबासाहेब रांजगे असे त्या युवकाचे नाव असून तो पिंपरी राजा येथील रहिवासी होता. त्याच्या अंत्यविधीनंतर त्याच्या अस्थीचे विसर्जन करण्याऐवजी धनगर समाजाच्या वतीने त्याच्या अस्थी घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून प्रशासनात जाब विचारला. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या पिंपरी राजा येथील अजय बाबासाहेब रांजगे यास शहीदाचा दर्जा देऊन त्याच्या कुटुंबियास शासकीय सवलती व शासकीय नोकरी देण्यात याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. तर त्यांच्या आत्महत्येस 3 दिवस उलटले तरी त्याच्या घरी कुठल्याच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे समाजाच्या वतीने रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी अरुण रोडगे, सरपंच अशोक धर्मे, प्रल्हाद सोरमारे, संजय फरकडे, धनगर कृती समिती यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र घोषणाबाजी करून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. अजय रांजगे नावाच्या मुलाने पिंपरी राजामध्ये या सरकारला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. अक्षरशः सरकारने धनगर समाजाची ही मजाक उडवलेली आहे. तर प्रत्येक वेळेस सांगतात आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, आणि फसवणुकीचा पार झालेला आहे. म्हणून या सरकारला कंटाळून या सरकारने आश्वासन दिलं, त्यामुळे मुलं हे ते अपेक्षित होते किंवा यांना या ठिकाणी आरक्षण भेटेल, परंतु त्यांचं आरक्षण त्यांना भेटलं नाही. म्हणून त्यांनी आत्महत्या केली. तर आमची अशी इच्छा आहे की सरकारवर आत्महत्याच प्रवृत्त केलं म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे. या सरकारने पोरांना, या तरुण पोरांना, लहान मुलांना सरकार आत्महत्याच प्रवृत्त करत आहे. म्हणून अशा सरकारचा मी एकदम जाहीर निषेध करतो. आमचं आरक्षण हे 36 नंबरला त्या ठिकाणी डायरेक्ट लिहिलेलं आहे
आणि धनगर हा शब्द आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी लिहून ठेवल्यावर सुद्धा आम्हाला आरक्षण देत नाही आणि काहीच्या 500 वर्षापूर्वीच्या हैदराबादाच्या नोंदी त्या ठिकाणी काढतात आणि आमचं फक्त अंमलबजावणी करणं आहे. म्हणून या सरकारचा मी जाहीर निषेध करतो. शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे गद्दार यांना राजकारणात एकत्रित येत असताना त्यांचा पराभव करण्याचं आमचं उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे प्रवक्ते अंबादास दानवे यांनी केले. यावेळी त्यांनी इतर विषयावर देखील आपले मत मांडले. आपल्याकडून जागा वाटप मी ऐकतोय, तुम्ही सांगितले त्याच्यापेक्षा वेगळी संख्या असू शकते. बोलणी चालू आहे, लवकरच निर्णय होणार आहे, परंतु टेंटेटिव्ह कोणी काय लढायचं टेंटेटिव्ह मानसिकता सगळ्यांची झालेली आहे. तर मला असं वाटतं कोण कुठं मोठा भाऊ कोण कुठं छोटा भाऊ हे करण्यापेक्षा या महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला जे गद्दार आमच्यातून गेलेले ते राष्ट्रवादीचे गद्दार या सगळ्यांना एकत्रित अशा पद्धतीनं राजकारणासाठी एकत्र होत असताना यांना पराभूत करणं हे आमचं मला असं वाटतं फर्स्ट उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून 48 जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करू अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा संकल्प आहे. मूळ प्रश्न कायम आहे. आंदोलन जरांगे पाटलांचं मराठवाड्यातल्या कुणबी नोंदीच्या विषयी. सरकार जो 52 लाख काय आकडा जाहीर करतं हा विदर्भ उत्तर महाराष्ट्र सगळा धरून आहे. विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंद आहेच आहे. कुणबीच्या प्रमाणपत्राला अवघड काही कामच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं हे आकडे घेऊन सुद्धा सरकार फसवतंय मराठ्यांना असं मला वाटतं. पण जरांगे पाटलांचं आंदोलन हे प्रामाणिक याच्याशी शंका बाळगण्याचं मुळीच कारण नाही. जरांगे पाटील एक लढाऊ कार्यकर्ता आहे, समाजाच्या प्रती अतिशय समर्पक भावनेनं काम करणार आहे. आणि ठीक आहे ना, एखादा विषय झाला ना म्हणजे काय एका जात्रेनं काय देव म्हातारा सोडत असतो. सरकारने फसवलं असं जर समोर आलं पुन्हा आंदोलनाचा हत्यार आहे, जनतेचा उठाव होईल आणि मग ही जनता मराठा जेव्हा चिडेल मग तुम्हाला माहिती आहे मराठा समाज कशा पद्धतीने आक्रमक असतो. मला असं वाटतं कोणत्या जातीचे समाजाचे नेते मुख्यमंत्री म्हणत असेल तर त्यांना त्या शुभेच्छा आहेत. परंतु मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. या सगळ्या गोष्टी धूळफेक आहे. जो विषय आहे तो वेगळा आहे, आरक्षणाशी संबंधित नाही. आरक्षण मुद्दा तर अजून बाकीच आहे ना. क्युरेटिव्ह पिटिशन कसं चालू आहे? जर आरक्षणाचा मुद्दा संपला तर सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन कसं ठेवताय? मराठा आरक्षणाचा मुद्दा जसाचा तसा कायम आहे. मराठा समाजाचं मला असं वाटतं ज्या पद्धतीनं आता जे तुम्ही पितृसत्ता खायला हे तर रुटीन आहे. आत्ताही कुणबीचं प्रमाणपत्र मिळतं. जर माझ्या वडिलाचं असेल माझ्या आजोबाचं तर मला प्रमाणपत्र मिळतंच. त्याच्यात नवीन काय केलंय सरकारने नवीन कोणतंही केलेलं नाही. ठीक आहे, शिक्षणाच्या विषयी वगैरे त्यांनी भूमिका मांडलेली तिचं स्वागत आम्ही करू. परंतु मराठा आरक्षणाचा किंवा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा हा विषय कुठेही मिटलेला नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणून अशा पद्धतीनं जो सर्क्युलर आहे जर एखाद्या जाणकार अधिकाऱ्यांना विचारा आधीचं ना आताच्या ह्याच्यात काय फरक आहे, एकच आहे. नवीन काही नाही. कोणालाही आधीच्या ह्याच्यात 5 जणांचं आपल्या नातेवाईकाचं प्रमाणपत्र दिलं तर कुणबी प्रमाणपत्र आजही मिळतं. त्याला नवीन कायद्याची सर्क्युलरची गरज नाही. जवाहरनगर पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत चोरट्यांकडून 80 सायकली जप्त केल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच सायकली घेण्यासाठी नागरिक आले नाहीत. तर ज्या कोणाच्या सायकली मागील वर्षभरामध्ये चोरीला गेलेल्या असेल त्यांनी जवाहरनगर पोलिसांशी संपर्क साधून आपापल्या सायकलींची ओळख पटवून त्या घेऊन जाव्यात असे आवाहन पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी एडीएनच्या माध्यमातून केले आहे. ते जे मुलं येणार आहेत अशी आम्हाला गोपनीय खबर मिळाली. बरेच दिवसापासून ते आमचे लोक त्या म्हणजे वॉचवरच होते की तो एक कधी सापडेल. तो एक सापडल्यानंतर बाकीच्या सोबतचे ते आम्ही पकडले आणि त्याच्यानंतर मग पूर्ण चेन ही उघडी पडली. 3 लोक. येस. जवळपास ह्या 8-8.5 लाख रुपयाच्या ह्या सायकली आहेत टोटल. जवळपास 30 ते 40 सायकली आम्ही परत केलेल्या आहेत. आता 30-40 सायकली आहेत. आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला परत एकदा आवाहन करतोय की त्यांनी ज्यांच्या कोणाच्या सायकली गेलेल्या असतील मागच्या वर्षभरापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जरी गेल्या असतील तर त्यामध्ये त्यांनी स्वतः यायचे. जे काही सायकली खरेदी केलेल्या पावती असेल, सायकलच्या फोटो जरी असल्या
तरी चालतील. तुम्ही येणे, स्वतः व्हेरीफाय करणे, आम्हाला म्हणजे खात्री वाटेल अशा प्रकारचं त्यांनी जर सिद्ध केलं आणि आमची सायकल आहे तर निश्चित आम्ही त्या सायकली आम्ही त्यांना परत करू आणि लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा असं मी आपल्या माध्यमातून परत एकदा आवाहन करतो. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यासाठी सर्वेक्षण करीत आहेत. हे सर्वेक्षण सर्व जिल्ह्याने 31 जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गजानन खराटे यांनी आज विभागीय आढावा बैठकीत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिले. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे होत असलेल्या सर्वेक्षणाचा व जमीन अधिग्रहणाविषयीचा आढावा घेण्यात आला. मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉक्टर ओमप्रकाश जाधव, डॉक्टर प्राध्यापक गोविंद काळे, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दळ, महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना, प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, पोलीस अधीक्षक मनीष कवलनिया, उपायुक्त जगदीश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विदाते, दूरदृश्य प्रणालीद्वारे जालना, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच लातूर आणि नांदेड महानगरपालिका आयुक्त बैठकीत सहभागी झाले होते. प्राध्यापक डॉक्टर काळे म्हणाले, मराठवाडा विभागात आयोगाने नेमून दिलेले सर्वेक्षणाचे काम महसूल विभागाने चांगले केले आहे. याबाबत आयोगामार्फत मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन. कोणत्याही जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील एकही कुटुंब सर्वेक्षणातून सुटू नये, सर्वांची नोंद घेण्याची खबरदारी जिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी यांनी घ्यावी अशी सूचना देण्यात आली. सर्वेक्षणासाठी नवीन 1.3 ॲपद्वारे करण्यात आले. प्रत्येक वाडी, वस्ती, तांडा, व्यवसाय, रोजगारासाठी स्थलांतरित झालेले तसेच शेतवस्तीवरील कुटुंबातील सर्वेक्षण करून नोंद घ्यावी. वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार प्रगणकाच्या संख्येत वाढ करावी. 31 जानेवारीपर्यंत विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री आर्दड यांनी दिले. मराठवाडा विभागातील 8ही जिल्ह्यातील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंब सर्वेक्षणाचा जिल्हानिहाय आढावा उपायुक्त जगदीश मिनियार यांनी आयोगाच्या 3 सदस्यांसमोर सादर केला. तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर मग एडीएनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on a main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. योजना जनकल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी. शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती, बांध बंदुकीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे. योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे मी सरकारचे खूप खूप आभार मानतो. आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे, म्हणून मी शासनाचे आभारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद. शेतकरी, तरुण, महिला, उद्योजक, दिव्यांग, केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. तमाम महाराष्ट्रवासियांचं प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील. महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे. योजना अनेक असतात, पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे. केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाची. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शहरातील सिडको भागामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती पत्नीच्या भांडणात पत्नीने रागाच्या भरात घर पेटवून दिल्याची घटना घडली असून अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी उशिरापर्यंत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरातील सिडको भागात असलेल्या महाजन कॉलनीतील नालंदा कॉम्प्लेक्समध्ये 3ऱ्या माळ्यावर डॉक्टर गोविंद वैजिनवाड राहतात. त्यांच्या पती पत्नीच्या भांडणात पत्नीने रागाच्या भरात घर पेटवून दिल्याची घटना सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच ड्युटी इन्चार्ज विनायक कदम यांच्या नेतृत्वात अग्निशामक दलाचे रमेश सोनवणे, आकाश नेहरकर, योगेश दुबे, परमेश्वर साळुंके, मीननाथ जाधव, शंकर दुबे यांच्या पथकाने आग आटोक्यात आणली. या आगीला विझवण्यासाठी 3 बंब लावण्यात आले होते. त्यानंतर आग आटोक्यात आणली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी उशिरापर्यंत मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र या प्रकरणी स्वतः डॉक्टर गोविंद वैजिनवाड यांच्याशी एडीएनच्या प्रतिनिधींनी बातचीत केली असता त्यांच्या पत्नीनेच पती पत्नीच्या भांडणाच्या कारणावरून पेट्रोल टाकून घर जाळल्याचे उघडकीस आले. मी डॉक्टर गोविंद वैजवाडे इथे 12 नंबर फ्लॅटमध्ये नालंदा कॉम्प्लेक्समध्ये राहतो. माझ्या बायकोसोबत घरगुती वादामुळे गोंधळ चालू होता. माझ्या जीवाचा धोका काल मला जाणवला म्हणून मी घराच्या बाहेर पडलो. त्यानंतरसुद्धा तिनं सकाळी 6 वाजता येऊन घराच्या बाहेर मला बाहेर हाकलून घरामध्ये आग लावली. त्या घरामध्ये माझं सर्वस्व नष्ट झालं. बाहेर गेलो. नंतर या मर्दा अंकलनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. त्यानंतर ती घराच्या बाहेर गेली आणि मी घरात थांबलो. 6 वाजता तिनं आली. मी दरवाजा उघडला नाही.
मी सांगितलं तिला की बाबा माझ्या जीवाचा धोका आहे, मी तुला आत नाही घेणार आणि सगळं संपलंय, सगळं जे झालंय आईवडिलांसमोरच बोलू आपण काय करायचंय. तोडायचं तर आहे तर शांततेत करू ना. तुम्ही समजूत घालायचा प्रयत्न केला समजा, बोलायचं पण ते समजुतीच्या मनस्थितीत नव्हती ती. आणि त्यानंतर मर्दा अंकलला बोलून हे केलं, वर परत त्यांना कळवलं तर तेव्हा तेवढ्या वेळात मर्दा अंकलने समजूत घातली म्हणून मी घराच्या बाहेर पडलो, ती घराच्या आत गेली. भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघाच्या मराठवाडा विभागातील सर्व जिल्हा, तालुका, शहर सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून समाजहिताच्या दृष्टीने काम करण्यास इच्छुकांनी संघटनेत सहभागी व्हावे असे आवाहन मराठवाडा अध्यक्ष योगेश गुलाबराव बन यांनी केलंय. या संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदावर मला जवळपास 1 वर्ष पूर्ण झाले आणि एकंदरीत सध्याची सामाजिक व राजकीय स्थिती बघता संघटनेचा विस्तार पुनर्गठन होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आज माननीय अशोक जाधव धनगावकर संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशाने मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली व लातूर या 8ही जिल्ह्याच्या तसेच माझ्या अंतर्गत जी काही नियुक्ती करण्यात आली होती त्या मराठवाड्याच्या पदाधिकाऱ्यांची सर्व जिल्हा, तालुका व शहर या सर्व कार्यकारिण्या बरखास्त करण्यात येत आहे. लवकरच संपूर्ण मराठवाडा दौरा करून मराठवाड्याचं संघटन, जिल्हास्तरीय संघटन, तालुकास्तरीय व शहरस्तरीय संघटन नव्याने बांधणी करण्याचं काम लवकरच मी स्वतः करणार आहे व येत्या 8 दिवसामध्ये सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष घोषित करून त्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांना दिशानिर्देश देऊन एक मोठं संघटन बांधण्याचा मानस आहे. यासोबतच मी भटके विमुक्त आदिवासी व ओबीसी समाजातील कार्यकर्ते यांना व सामाजिक चळवळीमध्ये ज्यांना काम करायचं असेल त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपल्या समाज संघटन मोठ्या पद्धतीनं वाढवावं. त्याबरोबर शासन सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत नाही, महामंडळ स्थापन झाले त्या महामंडळाचा लाभ घेता येत नाही आणि दिवसेंदिवस जो अन्याय अत्याचार होतो त्या अत्याचारावर लढा देण्यासाठी या संघटनेचं कार्य आहे. तरी मी पुन्हा एकदा सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या संघटनेमध्ये सहभागी व्हावं. कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड सोयगाव संचालक मंडळाच्या निवडणुकीत राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित करून बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले. कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड सोयगाव संचालक मंडळाच्या निवडणुकीत राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित करून बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जय श्रीराम विकास पॅनलचे 18 पैकी 18 उमेदवारांचा प्रचंड मतांनी दणदणीत विजय झाला आहे. निवडणूक निकालाची घोषणा होताच सिल्लोड येथील मतमोजणी केंद्र असलेल्या शेवंताबाई मंगल कार्यालय येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी तसेच एकमेकांना पेढा भरवून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. ढोलताशे आणि घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी नामदार अब्दुल सत्तार यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. त्यानंतर निघालेल्या विजयी मिरवणुकीत मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विजयी उमेदवार तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी प्रचंड संख्येने उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या अस्थी आणि राग घेऊन धनगर समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन. आरक्षणासाठी धनगर समाजाचा प्रशासनाला इशारा. पती-पत्नीच्या भांडणात पत्नीने जाळले घर. शहरातील महाजन कॉलनीत घटनेने परिसरात खळबळ. स्थानिकांच्या सतर्कतेने जीवितहानी टळली. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.